श्री स्वामी समर्थ. विद्येच्या संस्कारामुळे माणसाला कसं जगावं याचा बोध होतो. आपल्या जगण्याच्या चांगुलपणाशी मेळ घालता जातो की नाही हे समजण्याची पात्रता विद्येमुळे प्राप्त होते. इतरांना जितका अधिक लाभ द्याल तितके अधिक भले तुम्ही स्वतःचे कराल. स्वामी म्हणतात, अनेक प्रश्न असे असतात की त्यांची उत्तरे बुद्धीच्या कक्षेपलीकडची असतात. अशा वेळी माणसाला उत्तरे गृहीत धरावी लागतात. त्या गृहीत धरणाऱ्यालाच आपण श्रद्धा म्हणतो. आपल्या अंगी असलेल्या गुणांची चीज कधी ना कधी होते. जसा स्नानाने शरीराचा मळ धुतला जातो तसा ज्ञानाने अंतःकरणाचा मळ धुतला जातो. स्वामी म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, गर्व अहंकार हा अत्यंत प्रभावी दुर्गुण आहे. अत्यंत गुणी कार्यक्षम सामर्थ्यवान माणसांना गर्वाची बाधा झाली की सगळे नीती पायदळी तुडवले जातात. मीपणाच्या द्वंद्वामुळे जीवन तणावपूर्ण बनते. लक्षात ठेवा, जर तुमचा आयुष्यात काही मोठं करण्याचा विचार असेल तर तुम्हाला गर्व आणि सर्वात मोठा म्हणजे अहंकार या गोष्टीपासून दूर जेवढं राहील तेवढं चांगलं असेल असं समजायला हरकत नाही. स्वामी म्हणतात, अपमान म्हणजे मनाची व राज्यवस्त्रे कुरतडणारा उंदीर आहे. अपेक्षा म्हणजे गुणी माणसाला खळबळून टाकणारी एक अशी वस्तू. अवहेलना म्हणजे अंगावर पडणारा तप्त लोहसं आणि तिरस्काराचे शब्द म्हणजे कानाच्या वारुळात घुसणारे विष आहे. तुमचा जर स्वामींवरती पूर्ण विश्वास असेल, तुम्ही जर श्री स्वामी समर्थ महाराजांना देव मानत असाल तर या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि एकदा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असं जरूर टाईप करा. कोणी कितीही चिडण्याचा प्रयत्न केला तरी संयम राखणे हे शौर्याचे लक्षण आहे. अपमान म्हणजे मनाचे राजवस्त्र कुरतडणारा उंदीर. अपेक्षा म्हणजे गुणी माणसाला खळबळून टाकणारी एक अशी वस्तू जे कधीही त्याला आयुष्यात बर्बादीच्याच मार्गावर नेईल. केवळ ढिगभर पुस्तके वाचून ज्ञान साठवणे म्हणजे विद्या नव्हे, ते ज्ञान जीवनात उतरवणे म्हणजे खरी विद्या होय. जेथे आत्मश्रद्धा तिथे धर्म आहे. निर्बळ लोक आपले भित्रेपणा लपवण्यासाठी तत्वज्ञानाचा आधार शोधतात. दृढ निश्चय आणि कर्तव्याठोरता हीच खरी देशाची संपत्ती होय. जो माणूस आशेचा गुलाम झाला ते सगळ्यांच्या जगाचा गुलाम होतो. अपचन होईल म्हणून कुणी जेवण टाळत नाही आणि एखादी व्यक्ती आहे जी आपल्याला सोडून गेली म्हणून कोणी आपलं आयुष्य संपवत नाही. तुम्ही खूप अनंत आहात, तुम्ही अतूट आहात, तुम्ही आयुष्यात खूप मोठं काहीतरी करण्यासाठी आले आहात. या गोष्टीवर विश्वास ठेवा. संकटांना सामोरे गेलात तर ध्येय आणि सामर्थ्य दोन्ही साह्यार्थ येतील. ध्येय म्हणजे जीवनाची कला. तुम्ही निर्भय व्हा. भीती बाळगाल तर तरुणपयाची नाही. जग हा एक बाजार आहे. या बाजारात लबाड माणसाची बोरे द्राक्षाच्या भावाने विकली जातात, परंतु प्रामाणिक माणसाचे द्राक्ष करवंदाच्या भावाने देखील विकली जात नाही. देवावर हवाला करण्यासाठी प्रयत्नदार व्हा. आपले दोष नेहमी ऐकावेत परंतु स्तुती मात्र ऐकू नये. आपली चूक कबूल करण्यात माणसाला शरम वाटत असेल तर ती चूक मुळात करताना शरम वाटायला पाहिजे. अपूर्ण इच्छा व पारिजातिक शत्रू विझलेल्या आगीच्या ठिगण्यासारखे असतात. अश्रूने मन कळतं आणि अश्रूनेच मन सुद्धा मिळतं. आपल्याला हवी असणारी गोष्ट मिळवण्यासाठी सर्वात सोपा मार्ग म्हणजे तीव्र इच्छाशक्ती. काही गोष्टी अनुभवाने जगण्याच्या असतात. सौंदर्य व आयुष्यात एक सर्वात महत्त्वाची गोष्टी म्हणजे व्यक्तीचा स्वभाव आणि त्याचा गुण. या दोन गोष्टी त्याला आयुष्यात सतत पुढे नेत असतात. शत्रूने केलेली स्तुती ही सर्वोत्तम कीर्ती होय. मनुष्याची सुखद व स्वाभाविक स्थिती म्हणजे शांती. जगातल्या दुःखांनी आपल्यासाठी जन्मच घेतला नाही असे समजून हसतमुख राहण्याचा प्रयत्न करा. जो व्यक्ती आयुष्यात सदैव हसत असतो तसा व्यक्ती आयुष्यात कधीच मागे नाही राहत.
स्वामी म्हणतात, आयुष्यात खूप जण असे आहेत जे घाबरतात. आयुष्यात खूप जण असे आहेत जे प्रत्येक गोष्टीला काळजी करतात. पण तुम्ही तसे नाही. तुम्ही अनंत आहात. कधीच घाबरू नका आणि कोणत्याच गोष्टीची काळजी करू नका. आयुष्यात सतत पुढे जात राहा. तुम्ही आयुष्यात खूप अनंत व्हायचंय. आयुष्यात तुम्हाला खूप मोठं यशाचं शिखर गाठायचंय. या गोष्टीला कधी विसरू नका. काळजी करू नका, मी तुमच्या सोबत आहो. स्वामी म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तुमची स्पर्धा इतरांशी नंतर, आधी स्वतःशी असायला हवी. आणि त्याचप्रमाणे कामाला लागा. इतरांना प्रेरित करणं चांगलं, पण त्यासाठी स्वतःचं ध्येय सोडणं हे पूर्णपणे चुकीचं आहे. इतरांना प्रेरित करा, पण तेवढंच जोपर्यंत तुम्ही तुमच्या ध्येयापासून जवळ राहाल. ज्या दिवशी असं वाटेल की इतरांना प्रेरित करताना तुम्ही तुमचं ध्येय विसरत चाललंय, त्या दिवशी आपल्या कामाकडे परत या. स्वप्न पाहणे सोपे असते, पण ते प्रत्यक्षात आणणे कठीण असते. पण जरी तुम्ही प्रयत्न करीत राहिला तर नक्की यश मिळते. आयुष्यात प्रत्येक वेळी आपण निवडीचा पर्याय निवडतो आणि निवडीवरच आपले भविष्य अवलंबून असते. जीवनात कधीही हार मानू नका. अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. जो स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवतो त्याला कोणीही अडवू शकत नाही. आयुष्यात कितीही अशक्य शब्द आले तरी स्वतःमध्ये शक्य हे शब्द दडून असतो, त्याला बाहेर काढा. यशस्वी होण्यासाठी स्वप्न एवढा मोठे विचार करा. जीवनात तुम्हाला जे हवे आहे ते मिळवण्यासाठी मेहनत करा. तुम्हाला ध्येय हवे आहे त्यासाठी सुद्धा मेहनत करा. चांगले विचार आणि कृती नेहमी चांगले परिणाम देतात. आयुष्य म्हणजे संधीचा खेळ आहे. संधी केव्हा येईल तेव्हा तयार राहा. प्रेरणा ही एक ज्योत आहे जी तुम्हाला अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जाते. आयुष्यामध्ये सर्वात महान गोष्ट जीवन. जीवनात कोणतीही गोष्ट अशक्य नाही, फक्त मनाची तयारी हवी. आयुष्यात पडल्यावर उठायला शिका, हरल्यावर जिंकायला शिका. स्वप्न साकार करण्यासाठी श्रम आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे समर्पण करायला शिका. जे घडते ते चांगल्यासाठीच, जे फक्त घडायचं आहे तेही चांगल्यासाठीच घडणार आहे असा विश्वास ठेवा. स्वामी म्हणतात, यशाचा एकमेव मार्ग म्हणजे सातत्याने प्रयत्न करणे. आयुष्यात प्रत्येक अडथळा हा आपल्या ध्येयाची आणि आपल्या संकल्पनाची परीक्षा घेत आहे. जीवनात आव्हाने ही आपल्याला मजबूत बनवतात. त्यांना स्वीकारा आणि तुमच्या आत्मबळाची चाचणी द्या. प्रत्येक नवीन दिवस आपल्याला नवीन संधी प्रदान करतो. त्याचा लाभ उठवा आणि आयुष्यात स्वप्नांच्या दिशेने एक पाऊल पुढे टाका. आपल्या स्वप्नावर विश्वास ठेवा आणि त्यांच्या पूर्ततेसाठी कठोर परिश्रम करा. अडचणी या जीवनात एक भाग आहे. त्यांचा सामना करण्याची क्षमता आपल्याला अधिक बलवान बनवते. सकारात्मक विचारांनी आपल्या जीवनात नवीन ऊर्जा निर्माण करा. सकारात्मकता हे आपल्याला सर्व अडचणीवर मात करण्याचे शस्त्र आहे. यशस्वी व्हायचे असेल तर स्वतःला सतत विकसित करावे. शिक्षण आणि आत्मविकास हे यशाच्या मार्गावरील दोन महत्त्वाचे स्तंभ आहेत. आपल्या उद्दिष्टांकडे लक्ष केंद्रित करा आणि त्यांच्या प्रगतीसाठी निरंतर प्रयत्न करा. आपल्या अपयशाकडे शिकण्याच्या दृष्टिकोनातून पहा. प्रत्येक अपयश हे यशाच्या मार्गावरील एक शिक्षण आहे. सक्सेसचं रिझन मोटिवेशन नाही तर डिसिप्लिन असतं. यश त्यांना मिळतं जे सतत प्रयत्न करीत असतात. कामावर प्रेम करा म्हणजे संपूर्ण जग तुमच्यावर प्रेम करेल. माझ्यात टॅलेंट नाही तर एक जिद्द आहे. यश हे तुमच्या रोजच्या मेहनतीवर फक्त असते. जे स्वतःची काळजी करतो जग त्याची काळजी करते. छोटे छोटे सक्सेसनीच एक दिवस मोठं सक्सेस मिळेल. जो जीवनात सर्वात खराब वेळेत सुद्धा स्वतःवर विश्वास ठेवतो तोच खरा मोठा होतो. आयुष्यात कितीही संघर्ष करावा लागला तरी मागे हटू नका, कारण संघर्षातून मार्ग काढतो तो खरा विजयी असतो. प्रत्येकालाच पहिल्या प्रयत्नात यश मिळतं असं नाही, पण अपयशाने हरून जाता कामा नये. यश मिळणार हे नक्की. आयुष्यात अनेक चढउतार येत असतात. प्रत्येकाला त्या क्षणी सकारात्मक मनस्थिती ठेवणे अत्यंत गरजेचे असते. आयुष्यात जेव्हा कधी निराशा येते तेव्हा आपल्याला आयुष्यात प्रेरणा मिळावं असं वाटते. जीवनात यश मिळण्यासाठी दोन गोष्टी आवश्यक आहे, उचित ध्येय आणि ते गाठण्यासाठी तीव्र इच्छा. आयुष्यात प्रत्येक वेळी आपण निवडीचा पर्याय निवडतो आणि त्या निवडीवरच आपले भवितव्य अवलंबून असते. जीवनात कधीही हार मानू नका. अपयश हे यशाची पहिली पायरी आहे. जे स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवतो त्याला कोणीही अडवू शकत नाही. जो खुद्दारीने लढतो त्याला कधीही पराभव स्वीकारावा लागत नाही. मी जातीने मराठा आहे पण कर्तृत्वाने मी हिंदू आहे असे म्हणा. प्रजेच्या कल्याणात हे खरे राज्य करण्याचे सार आहे.
आपल्या शत्रूंना कधी कमी लेखू नका, कारण शत्रू हे कसे असतील हे आपल्यालाही कळणार नाही. स्वामी म्हणतात, जो आपल्या कर्तव्यावर, ध्येयावर पूर्णपणे ठाम असतो तो नेहमी आयुष्यात पुढे जातो. सकाळी नवीन उमेदीने भरलेली असते. तुमचे प्रत्येक क्षण सुखाचा आणि समाधानाचा असतो. फक्त तुम्हाला पुन्हा एकदा नवीन आयुष्याची सुरुवात करायची असते. सूर्योदयाचे किरण तुमच्या चेहऱ्यावर हास्य उमटवतो. आनंदी आणि सकारात्मक विचारांनी तुमचे दिवस सजवतो. सुप्रभात म्हणून नव्या आशेचा जागा हो. पहाटेची शांती मनाला नवे स्वप्न भरते. आजचा दिवस चांगला जाईल असं प्रत्येकाला वाटते. या सकाळी सूर्य निघाला आणि आपला संपूर्ण दिवस आनंदात गेला असं जर व्हायचं असेल तर दिवसाची सुरुवात जोरदार करावी लागते. नवीन दिवसाच्या सुरुवातीला तुमच्या मनाला नवचैतन्य जगावे. सुप्रभाताच्या या शुभ सोहळ्यात तुम्हाला सर्वात पहिले उठायचे आहे आणि नंतर शरीरासाठी व्यायाम करायचा. नंतर काही वेळ मिळेल तर तुम्ही दुसरे कामं सुद्धा करू शकता. चिंता आणि नैराश्य काळोखात पळवून नेणारी सकाळची ती ताजी वारा असते. जीवनाच्या प्रत्येक आव्हानांना समोर जाण्याची ती ताकद देते. स्वामी म्हणतात, नेहमी जिंकण्याची आशा असावी, कारण नशीब बदलले ना की वेळ बदलायला वेळ लागत नाही आणि नक्की वेळ सुद्धा बदलत असते. सर्वात सूक्ष्म आणि ताकदवान काय असेल तर ते म्हणजे विचार, कारण उद्ध्वस्त आणि परिवर्तन करण्याची त्यांच्यात शक्ती आहे, ती पण अफाट आहे. हसता हसता समोर जा आयुष्याला, तरच घडवू शकाल भविष्याला. कधी निघून जाईल आयुष्य कळणार नाही. आताच हसा, क्षण परत मिळणार नाही. आयुष्य म्हणते, आयुष्यात तुम्हाला जे काही करायचंय ते तुम्ही करू शकता. त्यासाठी तुम्हाला मेहनत लागते. आयुष्यात खूप पैसा कमवा आणि सेवा करा, दान धर्म करा. स्वामी म्हणतात, जर तुम्हाला आयुष्यात वाटत असेल की काय करायचंय तर मेहनत करा आणि पैसा कमवा आणि जे दान धर्म आहे ते करायला विसरू नका. जीवनात स्वतःच्याच अपयशाला कधी दुसऱ्याबरोबर कंपेअर करू नका किंवा त्यांना कारणीभूत ठरवू नका, कारण दिवा विजायला नेहमी हवाच कारणीभूत नसते. कधी कधी त्या दिव्याखालचे तेल सुद्धा संपते. तुम्हाला यशस्वी व्हायचंय तर मेहनत करावी लागेल. मेहनत केल्याशिवाय काहीही नाही. शिक्षण हे एक असे शस्त्र आहे जे जग बदलू शकते. तुमचे शिक्षण पूर्ण करा आणि जगाला बदलून घडवा. अभ्यास हा यशाची गुरु किल्ली. जो अभ्यास करतो तो नक्की यशस्वी होतो. शिक्षण हे तुमच्या भविष्यासाठी केलेले सर्वोत्तम गुण आहे. विद्यार्थी दशा ही सुवर्ण काळ असते. या काळात मिळालेले ज्ञान आयुष्यभर तुमच्या सोबत राहते. कुटुंब म्हणजे प्रेमाचा महासागर, ज्यात बुडून जाऊन सुखावलेले मरण हे परत येते ते कुटुंब. कुटुंब हे एक वृक्ष आहे ज्याची फळे हे आपल्याला मिळत असतात. कुटुंबाचे बंध हे जगातील सर्वात मजबूत बंध असते, कारण ते प्रेमाने जोडलेले असते. कुटुंब म्हणजे आयुष्याचा आधार, जिथे आपल्याला स्वतःचा शोध घेऊ शकतो. कुटुंबाशिवाय आयुष्य अपूर्ण आहे. ते कुटुंबातच आपल्याला सर्व सुख आणि समाधान मिळते. कुटुंब म्हणजे एक छोटंसं जग, जिथे प्रेम, विश्वास, आनंद यांचा वास असतो. कुटुंबाचे नातं हे जगातील सर्वात जवळचे नातं आणि मौल्यवान असते. कुटुंबाचा आधार मिळाला की आयुष्यातील कोणतीही समस्या सोपी होते. कुटुंबाचा सदस्य म्हणजे देवाने दिलेले वरदानच असते. कुटुंबाची व्यक्ती अशी असते जे आयुष्यात कधीही आपल्याला मागे येऊ देत नाही. कुटुंबाचा आधार असेल तर आयुष्यात एकटे वाटत नाही. सदस्य म्हणजे आयुष्यात सुनेरी पान असते. लक्षात ठेवा, स्वामी सांगत असतात, आयुष्य हे एक अनमोल भेट आहे. प्रत्येक क्षणाचा आनंद घेत जगा, कारण हे क्षण परत मिळणार नाही. तुमच्या स्वप्नांच्या मागे लागा आणि ती पूर्ण करण्याची कठोर परिश्रम करा. यशाची चाबी ही मेहनत आणि संयम आहे. जीवनात अडथळे नक्की येतात, पण ते तुम्हाला अधिक बळकट बनवतात. प्रत्येक अडथळ्यावर मात करा, पुढे जा आणि तुमच्या लक्ष्याकडे वाटचाल करत राहा. जीवनात प्रत्येक क्षण हा एक नवीन संधी असतो, त्यांचा सदुपयोग करा. आयुष्यात कधी हार मानू नका. अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. जर तुम्ही प्रयत्न करत राहिला तर यश नक्की मिळेल. स्वतःवर विश्वास ठेवा आणि तुमच्या क्षमतावर भरोसा ठेवा. तुम्ही नक्की यशस्वी व्हाल. जीवनात सकारात्मक राहणे हे खूप महत्त्वाचे आहे. नकारात्मक विचारांपासून दूर राहा आणि तुमच्या आयुष्याकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पहा. प्रत्येक परिस्थितीत काहीतरी चांगले शोधण्याचा प्रयत्न करा. सकारात्मक विचार हे तुम्हाला प्रगतीच्या दिशेने घेऊन जातील. जीवनात ध्येय असणे खूप महत्त्वाचे आहे. ते तुमचे ध्येय आहे हे ठरवा आणि त्या दिशेने वाटचाल करत राहा. मध्येच अडथळे आले तरी हार मानू नका. तुमच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करा आणि मेहनत करत राहा. यश नक्की तुमच्या पदरी पडेल. आयुष्य म्हणजे निवडीचा खेळ आहे. प्रत्येक वेळी योग्य निवड म्हणजे महत्त्वाचं आहे. चांगल्या निवडी तुम्हाला यशाकडे घेऊन जातात, तर चुकीच्या निवडी तुम्हाला अपयशाकडे घेऊन जातात.
नेहमी सकारात्मक आणि चांगल्या गोष्टी निवडा. जीवनात कधीही कोणाशी तुलना करू नका. प्रत्येक वाटचाल वेगळी असते. इतरांच्या यशापेक्षा स्वतःच्या प्रगतीवर लक्ष द्या. तुमच्या गतीपुढे जात राहा आणि यश सुधारत राहा. तुमची स्पर्धा फक्त स्वतःशी असावी. आयुष्यात कृतज्ञता महत्वाची आहे. तुम्हाला जे हवं आहे त्याबद्दल कृतज्ञ राहा. छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आनंद शोधा. जीवनात प्रत्येक क्षणाबद्दल कृतज्ञ राहा. कृतज्ञतेने जीवन अधिक सुंदर होते. चांगले विचार आणि कृती नेहमी चांगले परिणाम देते. नेहमी सकारात्मक विचार करा आणि चांगले कर्म करत राहा. तुमचे विचार आणि कृती हे तुम्हाला भविष्यात घडवतात. चांगले विचार सुद्धा आयुष्य पुढे नेतात. स्वामी म्हणतात, जीवनात ज्ञान मिळवणे कधीही थांबू नका. नवीन गोष्टी शिका आणि स्वतःला अद्ययावत ठेवा. ज्ञानाने व्यक्तिमत्व घडते आणि जीवन समृद्ध होते. वचन, चिंतन आणि मनन यांच्या आयुष्यात महत्त्व आहे. आयुष्यात नातेसंबंधांना महत्त्व द्या. जवळच्या व्यक्तीला कधीही दूर करू नका. आयुष्य एक सुंदर वरदान आहे. प्रत्येक क्षणाचे सोने करा. जीवनाकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पहा आणि अनेक संधींचा लाभ घ्या. जीवनात येणाऱ्या संकटावर मात करा आणि आनंदाने जगा. जीवनात प्रामाणिक राहणे महत्त्वाचे. नेहमी सत्य बोला आणि प्रामाणिक वागा. प्रामाणिकपणा हा सर्वोत्तम गुण. प्रामाणिकपणा हे यशाकडे नेणारी पहिली पाऊल. आयुष्यात कधीही शिकणे थांबवू नका. प्रत्येक अनुभवायला काहीतरी शिका. चांगल्यामध्ये आयुष्यात एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. आयुष्यात कधीही शिकणे हे थांबायचे नसते. जीवनात दुसऱ्यांना मदत करणे महत्त्वाचे. शक्य तेवढी मदत करा आणि समाजासाठी काहीतरी करा. इतरांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्याचा प्रयत्न करा. मदत केल्याने मनाला समाधान मिळते. आयुष्यात स्वप्न महत्त्वाची आहे. मोठी स्वप्न पहा आणि ती पूर्ण करण्यासाठी मेहनत करा. स्वप्ने तुम्हाला प्रेरित करत असतात आणि जीवनाच्या दिशेने तुमचे स्वप्ने जपत चालतात. जीवनात आशावादी राहणे महत्त्वाचे आहे. प्रत्येक परिस्थितीत आशावादी राहा आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवा. आशावाद तुम्हाला कठीण परिसरातून बाहेर काढतो आणि यशाकडे नेतो. आयुष्यात कधीही तुमचे मूल्य कमी लेखू नका. तुम्ही अद्वितीय आहात आणि तुमच्या अनेक क्षमता आहेत. स्वतःवर विश्वास ठेवा आणि स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न करा. तुमचे मूल्य तुम्ही ठरवू शकता. जीवनात नम्र राहणे महत्त्वाचे आहे. यशस्वी झाल्यावरही नम्र राहा. नम्र हा सर्वोत्तम गुण आहे. नम्रतेने व्यक्तिमत्व घडते आणि आदर निर्माण होतो. कायम विनम्र राहायला पाहिजे. स्वामी म्हणतात, स्वप्न पाहणे सोपे असते पण ते प्रत्यक्षात आणणे कठीण असते. पण तुम्ही जर प्रयत्न करत राहिला तर नक्की यश मिळेल. आयुष्यात प्रत्येक वेळी आपण निवडीचा पर्याय निवडतो आणि त्या निवडीवरच आपले भवितव्य अवलंबून असते. जो स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवतो त्याला कधीही अडवू शकत नाही. यशस्वी होण्यासाठी स्वप्नात एवढे मोठे विचार करा की तुम्ही आयुष्यात काहीतरी केलं पाहिजे. जर तुम्हाला आयुष्यात खूप मोठं व्हायचं आहे तर आयुष्यात तुम्ही पहिले तर एखादा मोठा विचार करा आणि नंतर तुम्ही पाहाल की जे लोक छोटे छोटे विचार करतात ते तुम्ही मोठा विचार करण्याच्या चक्करमध्ये छोटे विचार आणि स्वप्ने पूर्ण कराल. जीवनात तुम्हाला जे हवे आहे ते मिळवण्यासाठी मेहनत आणि ध्येय हवे. चांगले विचार आणि कृती नेहमी चांगले परिणाम देतात. आयुष्य म्हणजे संधींचा खेळ आहे. संधी येईल तेव्हा तयार राहा. शिक्षण हे एक असे शस्त्र आहे जे जग बदलू शकते. तुमचे शिक्षण पूर्ण करा आणि जगाला बदलून टाका. अभ्यास हा यशाची गुरुकिल्ली आहे. जो अभ्यास करतो तो नक्की यशस्वी होतो. शिक्षण हे तुमच्या भविष्यासाठी केलेले सर्वोत्तम गुंतवणूक आहे. विद्यार्थी दशी किंवा आयुष्यात अशी वेळ येते तेव्हा तो पूर्णपणे थकून जातो तेव्हा सुद्धा आपले ध्येय सोडत नाही. आणि विद्यार्थ्याने कधीही हार मानायला पाहिजे नाही. कारण विद्यार्थीच असा असतो जो काहीही करू शकतो. आयुष्यात सतत शिकत राहा. एकदा शिकण्याचं वय गेलं की पुन्हा शिकता येणार नाही. तुम्ही निर्भयी व्हा. भीती बाळगाल तर तरुणपण निघून जाईल. स्वामी म्हणतात, जग हा एक बाजार आहे. या बाजारात लबाड माणसांची बोरे आणि द्राक्ष हे कितीतरी चांगल्या भावाने विकली जातात पण चांगल्या व्यक्तीचे आंबे सुद्धा विकले जात नाही. काही गोष्टी अशा असतात ज्या आपल्याला आयुष्य जगायला शिकवतात. मनुष्याची सुखद व स्वाभाविक स्थिती म्हणजे शांती. जगातल्या दुःखांनी आपला जन्म घेतला नाही तर आयुष्यात दुःख ही येतात असं समजा. स्वामी म्हणतात, माणसाला मोठेपणा त्याच्या शत्रूवरून आजमावता येतो. आज जर शत्रू आयुष्यात त्याला मागे ओढत असेल तर तो पूर्णपणे चुकीचं करतोय. एखाद्या गोष्टीचा आरंभ केव्हा करावा हे समजायला हवे आणि शेवट केव्हा करायला हे सुद्धा कळायला हवं. आयुष्यात नदीवरील लाटा कदाचित फिरून उत्पन्न होतील पण मनुष्य नष्ट झाला की त्याचं रूप आणि सौंदर्य कधी परत येत नाही. नदीवरील वृक्ष, परगृही जाणारी पत्नी, सल्ल्यांना ऐकणारा राजा या अत्यंत शीघ्रतेने नाश पावतात.
चुकीच्या मार्गावर कमवलेली संपत्ती शेवट दुःख देते. प्रयत्नांचा अभाव, केवळ प्रार्थना केला तर परिणाम शून्य. नशिबाने फार चांगले दिवस असते तर आपण आयुष्यात खूप पुढे गेलो असतो. माणसाने माणसावर प्रेम करणे हाच खरा धर्म आहे. अहंकाराचा त्याग करा ही सुखाची सुरुवात. आपले जीवन हे एक आपणास मिळालेले दान आहे. जीवनात दान करत राहिल्यामुळे त्याचे मोल वाढते. केवळ प्रार्थना करण्यापेक्षा निरपेक्षेने सेवा करणारी अधिक पुण्यवान असतात. काळाप्रमाणे बदलणे याला आपण वास्तवात म्हणतो. बोलणे चांगले, परंतु कृती शब्दापेक्षा मोठ्यात बोलणे हे पूर्णपणे चुकीचे. तुम्ही कोणत्याही लोकांना सर्व काळ फसवू शकाल आणि सर्व लोकांना काही काळ फसवू शकाल, परंतु सर्व लोकांना सर्व काळ फसवू शकणार नाही. सर्वात थोडक्यात सांगायचे उत्तर म्हणजे कृती करणे होय. जितक्या अपेक्षा कमी तेवढ्या प्रमाणात आयुष्यात शांती जास्त आणि आपले आयुष्य अधिक लाभते. कलेच्या व शास्त्राच्या क्षेत्रात जिथे प्रथम दर्जाचे व उच्च प्रतिभेचे असतात त्या सर्वांना आणलेल्या अडचणीवर मात केलेली आढळते. या आयुष्यात आपण काहीही करू शकतो. लक्षात ठेवा, खरा सन्मान किंवा मामराब हा एक उच्च गुण आहे. जीवनात तुमच्या ज्या अपेक्षा असतात त्या पूर्णपणे कठोर परिश्रमावर अवलंबून असतात. ज्या कारागिराला आपले काम परिपूर्ण करायचे असते त्याने आपले हत्यार धारदार ठरलेच पाहिजे. जो मनुष्य नागरी जीवनात किंवा धार्मिक प्रश्नावर खुली चर्चा करायला जातो तो मनुष्य स्वतःच्या मातावर सत्यापेक्षाही जास्त प्रेम करीत असतो. आजारपण घोड्यावर बसून जलद गतीने येते, पण जाताना मात्र पायी चालत जाते. त्याचमुळे एवढं लक्षात ठेवा, आजारपण आलं किंवा एखाद्या संकट आलं तर घाबरायचं नाही. आपल्याला सतत पूर्ण ध्येय ठेवून काम करायचंय. काजव्याप्रमाणे कीर्ती किंवा मोठेपणा हा दुरून झणझणीतपणे चमकताना दिसतो, पण जवळून पाहिलं तर त्यात ऊब नसते किंवा प्रकाश पण नसते. चांगले काम करायचे असेल तर तुम्ही मनात विचार करू नका, ते काम करून टाका, कारण चांगले विचार लवकर निघून जातात. मौन हा रागाला जिंकण्याचा सोपा मार्ग आहे. गुरुकृपा जर लाभली तर पुढचा मार्ग सोपा जातो. चिंतेने मनुष्य निराश व हतबल होतो. चिंतामुक्त होण्यासाठी चिंतन करणे हा एकमेव उपाय. आपल्याला कोणी अपमान करू नये असं वाटत असेल तर आपणाकडून आजपर्यंत कोणतीही कोणाचा अपमान होणार नाही या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे. माणसाला प्रत्येकाच्या चांगल्या आचरणाचा पाया मुळात एखादा सद्विचार असतो. वेळ ही अत्यंत गतिमान आहे व नाशवंत गोष्ट आहे. ते त्याबरोबर चांगल्या चांगल्या गोष्टी वाहून आणि खराब करून जाते. पात्रता असल्यावर अधिकार आपोआप चालून येतात. लक्षात ठेवा, जर तुम्ही त्या लायकीचे असाल तर लोक आणि संधी तुमच्याजवळ स्वतः येतील. आयुष्यात कधीही घाबरू नका. प्रयत्न करणे कधीही सोडू नका. 10 विचारापेक्षा एक आचार जास्त श्रेष्ठ आहे. भंडावून सोडणारे प्रश्नच प्रसंगी बुद्धीला चालना देत असतात. सूर्य इतका वक्षकरपणा आणला पाहिजे. सत्य कुणापुढे नतमस्तक होत नसते. सत्यापुढे सर्वांना नमावे लागते. स्वतःचे काम करणे ही आसक्ती आहे. दुसऱ्याचे काम करणे ही संस्कृती आहे. भगवंताचे काम करणे ही भक्ती आहे. कर्मे करून अलिम राहणे ही विरक्ती आहे. ज्याची निष्ठा डळमळी असते तो अहंकार बलवान असतो. कार्याला निरोगी राहा. शारीरिक शक्तीला प्राधान्य देतो तो पशु आणि विचारशक्तीला प्राधान्य देतो तो मानव. बुद्धिवादी केवळ ज्ञानाची चर्चा करतो. बुद्धिजीवी केवळ बुद्धीचा व्यापार करतो, पण बुद्धिनिष्ठी बुद्धीला जीवनात उतरवतो. परमेश्वर कोणावरही कृपा करीत नाही वा कोप करीत नाही. तो त्यांच्या कर्माचे फळ देतो. देवसक्त सर्व काही मिळवून देण्याचं सामर्थ्य प्रयत्नात आहे, म्हणून प्रयत्न देण्यापेक्षा श्रेष्ठ आहे. मनाच्या म्हणण्यात चिंता व चिंतण्यात 2 तलवारी एकाच वेळी राहू शकत नाही, म्हणून चिंतनाने मन हे शांत ठेवा. सज्जन लोकांनी संगत म्हणजे सुखी जीवनाचा मेळ पाया आहे. लक्षात ठेवा, तुम्ही इतरांना जेवढे सुख किंवा दुःख द्याल ते सुख दुःख न चुकता तुमच्याकडे परत येईल. सुख द्या, नक्की सुख परत येईल. दुःख दिलं तर दुःखच परत येणार. स्वामी सांगतात, जीवन आनंदाने जगणे ही खरी कला आहे. ती आत्मसात करील तोच खरा कलाकार होय. घडलेल्या घटनांचा नीट फायदा करून घेणारा शहाणपणा. अनिष्ट व भ्रष्ट मार्गाने मिळवलेला शापिक पैसा तो मिळवणाऱ्याला ताकदमय तर ठरतोच, पण त्याच्या पुढे पिढ्या ही वारसी हक्क अत्यंत कष्टदायक असते. योग्य दिशेने केलेले प्रयत्न यशस्वी होतात. वाईटाला सारेच वाईट दिसतात. जसे काळीन झालेले असतात तसेच असतात. जो लवकर रागवत नाही व रागवला तर लवकर शांत होत नाही, त्यास हानी कमी आणि लाभ अधिक होतो. हे सात्विक लक्षण आहे. जो द्रव्य वाढवतो तो काळजी वाढवतो, परंतु जो विद्या वाढवतो तो शांती वाढवतो. माणसे जन्माला येतात, पण माणुसकी प्रयत्नाने निर्माण करावी लागते. घाईने चढणाऱ्याला पडण्याचा धोका फार असतो.
त्यामुळे आयुष्यात कोणतंही काम शांतपणे आणि आरामात करा. निसर्ग हा जितका कोमल आहे तितका तो क्रूर आहे, म्हणून त्यांच्याशी प्रतिकूल खेळ खेळू नका. तोंडातून बाहेर न पडलेल्या शब्दावर आपली सत्ता असते. तोंडातून बाहेर शब्द आहे हे लक्षात ठेवा. आयुष्याच्या लढाईत पुष्कळ वेळा नको असलेल्या अनेक तलवार आपल्या मनाला लागतात. लक्षात ठेवा, आपण पारिजात होण्याची अधिक भीती आहे. आयुष्यात एक गोष्ट नेहमी लक्षात असू द्या, जर तुम्हाला तुमच्याकडे डोळे झाक केली तर आयुष्यात तुमची प्रगती होणार नाही. पण तुम्ही जर आयुष्यात एका चांगल्या मार्गाने प्रयत्न कराल तर आयुष्यात नेहमी तुमची प्रगती होत जाईल. श्री स्वामी समर्थ या नावातच एक वेगळी ताकद आहे. तुम्ही हे म्हणत चला, स्वामी माऊली सदैव तुमची मदत करेल. स्वामी सदैव तुमच्या पाठीशी होते. स्वामी सदैव तुमच्या पाठीशी आहे आणि ते सदैव तुमच्या पाठीशी असणार आहे. जर तुम्हाला तुमच्या चुकांकडे डोकझाक केली तर प्रगती तुमच्याकडे पाठ फिरवीन. सामर्थ्य हे सांगण्याची वस्तू नसून प्रसंगी ती कृतीत प्रकट होणारी शक्ती आहे. जी माणसे आपल्याला कृतीप्रमाणे इच्छा करतात, सामर्थ्यानुसार काम करतात व कुणाचा आदर करीत नाही, ती माणसे कर्तव्यदक्ष समजावी. जीवन वाईट नाही, वाईट रीतीने जीवन जगणे हे वाईट आहे. आयुष्यात जर काही चांगले करायचे तर मेहनत करा. मेहनत केल्याने सर्व काही मिळते. हो, तुम्हाला जे पाहिजे ते मिळते. जीवन वाईट नाही, वाईट रीतीने जीवन जगणे हे वाईट आहे. आयुष्यात क्रियेविना वाचरणा व्यर्थ आहे. स्वतःशी जो प्रामाणिक असतो तो इतरांशीही प्रामाणिक राहू शकतो. स्वामी म्हणतात, एक तर जिद्दीने परिस्थितीवर मात करावी अथवा परिस्थितीशी संबंध घेऊन ती आत्मसात करावी. गरजेपेक्षा अधिक वस्तूंची हाव धरू नये. ज्याच्याजवळ एकच घड्याळ असते त्याला किती वाजले ते समजते, पण ज्याच्याजवळ 2 घड्याळ असतात त्यालाही वेळेबद्दलच गोंधळ होतो. कर्तबगार माणूस संधीची वाट पाहतो तर तो स्वतः संधी निर्माण करतो. सकारात्मक वृक्ष वाढायला फार वर्ष लागतात, पण वाढल्यावर शेकडो वर्षापर्यंत तो शीतल छाया आणि फळ देतो. तलवारीपेक्षा लेखणीत अधिक सामर्थ्य असते. तलवारीच्या जोरावर जे काम केले जाऊ शकत नाही ते लेखणीच्या जोरावर केले जाऊ शकतं. शरीर आणि मन कामात एवढे गुंतवून ठेवा की होणारं श्रम तुम्हाला जाणवलंच नाही पाहिजे. जखमांची भरपाई न्यायाने करा आणि आयुष्यात मेहनतीची भरपाई यशस्वी होऊन करा. स्तुतीला नकार देणे म्हणजे दोनदा स्तुती करून घेण्याची इच्छा दर्शविणे. भविष्य पुढे नेत नसते, ते आपण आपल्या वर्तमानाच्या कृतीत निर्माण करायचे असते. प्रत्येकाच्या जीवनात निरनिराळ्या गोष्टी घडत असतात. त्या गोष्टी आपण कोणाच्या दृष्टीने पाहतो यावर सफलता किंवा निसफलतेचा मार्ग नक्की होतो. ही दृष्टी 2 प्रकारची असते, होकारात्मक आणि नकारात्मक. नकारात्मक दिशेने तुम्ही कधी वळणार नाही, पण लक्षात ठेवा, जीवनात सफल होण्यासाठी होकारात्मक दृष्टीकडे पहा, यश नक्की मिळेल. स्वामी म्हणतात, माझा प्रिय बाळा, ग्रहापेक्षा तू तुझ्या आयुष्याच्या मेहनतीवर जास्त लक्ष दे. तुला पाहिजे ते आम्ही देऊ. श्री स्वामी समर्थ नामाचा तू जप करतोय की नाही, तो जप कर, तुला नक्की आम्ही यश देऊ. खूप लांबच्या यात्रांनी देखील तुला काही आयुष्यात संकटे येत असतील तरी तू घाबरू नको. कर्तृत्ववान मनुष्य आपल्या कर्तृत्वाची जाणीव करून देतो. खरा ध्येयवान मनुष्य नेहमी थंड व शांत असतो. तो पाशवी बळ वापरत नाही व त्याच्या दुसऱ्याला दुखवणारा उद्धटपण नसतो. सौजन्यासाठी तुम्हाला काही द्रव्य द्यावे लागतील असं नाही, पण सौजन्यामुळे तुम्हाला बरेच काही मिळू शकते. मूर्ख मनुष्य दूर कुठेतरी सुख शोधतो. शहाणा मनुष्य ते आपल्या पायाजवळ निर्माण करतो. ज्याला संपत्ती मिळवायची घाई असते तो निर्दोष राहणे शक्य नसतो. आयुष्यात धोका देणाऱ्या घोड्यावर बसण्यापेक्षा विश्वास गाढवावर बसलेले चांगले. विश्वासू गाढव कधीही आपल्याला आपल्या ध्येयापर्यंत आरामात का नेईना पण नेईल, पण धोका देणारा घोडा आपल्याला कधी पाडून पुढे निघून जाईल सांगता येत नाही. प्रत्येक क्रियेत भावभक्तीचा मसाला घातला पाहिजे, म्हणजे ती क्रिया रचक बनेल. मूर्खांनी जर गप्प बसायला ठरवले तर त्यांची कदाचित शहाणपणात गणता येईल. निंदा आणि बदनामीस उत्तर न देणे हे जास्त फायद्याचे ठरते. पूर्ण वेडे आणि पूर्ण शहाणे हे सामान्य पण माणसाला उपद्रवी असे ठरतात, पण अर्धवेडे आणि अर्धशहाणे हे फारच धोकादायक असतात. निर्भयतेने प्रगती आणि नम्रतेने बचाव करता येतो. कामाला अनुकूल परिस्थितीत निर्माण झालेली कोणतीही गोष्ट म्हणजे लाभ निर्माण करून देऊ शकते. जिथे साधनेची पराकाष्ठा होते तेथे सिद्ध झालेली गोष्ट आयुष्यात पुढे नेते. जुने नष्ट न करता नवीनाची सुरुवात करा. जो प्राप्त परिस्थितीत संतुष्ट असतो तो श्रीमंत समजावा. प्रगतीचा मार्ग नेहमी चुकांच्या कथेवर बनून जातो. ज्ञानी माणसाबरोबर 1 तास केलेली चर्चा 100 पुस्तकं वाचण्यापेक्षा श्रेष्ठ असते. दारिद्र्यात लाज वाचण्यासारखे काहीच नसते. दारिद्र्याची लाज वाटणे हे खरे मात्र दारिद्र्य होय. दारिद्र्यात समाधानाने राहणे हे खरे प्रतिष्ठानाचे लक्षण आहे.
स्वामी म्हणतात, कटू आहे पण सत्य आहे. ऐकण्याचे अन्न पचविण्याची तयारी ठेवा. संकटाला संधी मानतो तो आशावादी, संधीलाही संकट मानतो तो निराशावादी. सोपवून दिलेले काम पार पाडण्यामध्ये आपला मेंदू खर्च घालतो, ते टाळण्यामध्ये मेंदू खर्च घालू नका. तारे कितीही तेजस्वी असले तरी ते काळोख्याशिवाय चमकू शकत नाही. सत्य शोधून काढणे हे फारसे अवघड नाही, पण त्याला चिमटून राहणे ही गोष्ट फार अवघड आहे. सुहास्य असा अलंकार आहे की जो कुणाच्या मुख कलामावर सुंदर दिसतो. आयुष्यात एक गोष्ट लक्षात ठेवा, नशिबावर विश्वास ठेवा आणि शहाणपणा व करारी माणसे कार्यक्षमाला आयुष्यात पुढे नेतात. आयुष्यामध्ये तुम्हाला काय करायचं याकडे जरा लक्ष द्या, कारण ही गोष्ट तुम्हाला आयुष्यात पुढे नेण्यास मदत करते. शेतात खत, बाजारात पत आणि घरात एक मत असावे लागते, तरच ते चांगलं चालते. केवळ पैशाने सुखी झालं तर मनुष्य अजून तरी जन्माला आला नाही. उजव्या हाताने दिलेले डाव्या हाताला न कळे याचा सात्विक दान म्हणतात. ज्याचा मंत्र होत नाही असं अक्षर नाही, ज्याचं औषध होत नाही अशा झाडाचं मूळ नाही. त्याप्रमाणे कोणताही मनुष्य अयोग्य नसतो, पण प्रत्येकाबरोबर योग्य प्रकार करणारा दुर्लक्ष असतो. मनावरचा ताण कमी करण्यासाठी शरीरावरचे श्रम दुसरे साधन नाही, तर मनावरचा ताण कमी करण्यासाठी देव आणि देवाची श्रद्धा करणे हे दुसरे स्थान नाही. वाईट सवयींचा जर लवकर प्रतिकार केला नाही तर ती एक गरजू होऊन बसते. जर भांडे स्वच्छ नसेल तर त्यात काही ओतले तरी ते घाणच होणार. दुसऱ्याच्या तोंडाला काळे फासण्यासाठी आधी आपले हात काळे करावे लागतात. पापापासून चार हातपाय दूर राहणे सदाचारपणे आयुष्यात चांगले जगणे होय. आपले उपयुक्त विचार दुसऱ्या समजतील अशा रीतीने व्यक्त करा आणि ते दुसऱ्याच्या भाषेत निवडून विचार करा. पारखून घेता येणे ही बुद्धिमत्तेचे लक्षण आहे. कोणत्याही कार्याचा प्रारंभ करण्यापूर्वी विचार करा. एकदा प्रारंभ केलेला विचार करून आयुष्य पुढे जातं. आयुष्यात आळशाच्या एक गोष्ट नक्की लक्षात राहते, जर तुम्हाला काही करायचे तर मेहनत करा. मेहनतीशिवाय दुसरा सोपा मार्ग दुसरा कुठलाही नाही. मेहनत केल्याने सर्व काही मिळू शकते. सूर्य कोणत्याही दिशेने अधीन नाही, जो त्याच्या दिशेने जातो ती पूर्व दिशा समजली जाते. जर एका आंधळा दुसऱ्या आंधळ्याच्या मार्गात काहीतरी चुकीचं करत असेल तर ते दोघेही म्हातारपणी कांटाळल्यावर झोपण्याच्या वेळ येईल. केवळ आयुष्यात फक्त मेहनतीच्याच मागे लागायचं नाही, तर स्वप्नांच्या मागे सुद्धा लागायचं, कारण स्वप्न मेहनत मागतात तर दोन्ही गोष्टी तुमच्या पूर्ण होऊ शकतात. गरज नसलेल्या गोष्टी जो खरेदी करतो त्यावर बऱ्याच वेळेला गरजेच्या वस्तू विकण्याची प्रसंग येते. त्यामुळे गरज नसलेल्या वस्तू दूर ठेवा. उपदेश बऱ्याच जणांना मिळतो, फक्त आयुष्यात त्यांना फायदा करून घ्यायला येता हवा. वाटल्यास उपाशीपोटी झोपी जा, पण डोक्यावरचा कर्जाचा बोजा असलेली स्थिती सकाळी उठू नका. तुम्हाला जे आवडते ते मिळवण्यासाठी आयुष्यात तेवढी काळजी घ्या, नाहीतर मिळाले तर अडवून घेणे तुम्हाला भाग पडेल. जणू काही हा आपल्या आयुष्याचा शेवटचा दिवस आहे असे समजून जगा. दिवस चकमकारी लावा. जो आजारी पडतो तो खातो, ज्याला बरे वाटते उपास करावा लागतो. गर्व देवदूतांचे राक्षस रूपांतर करतो, तर नम्रता माणसाला देवदूत बनवण्याची ताकद ठेवते. प्राप्तीपेक्षा जो अधिक खर्च करतो तो कधीही श्रीमंत नसतो. खर्चापेक्षा जो अधिक मिळवतो तो अधिक गरीब नसतो. आपण चांगले आहोत हे सिद्ध करण्याची चांगली गरज नाही. जर आपण चांगले आहोत आणि हे आपल्याला कुणाला दाखवून देण्याची गरज येत असेल तर हे पूर्णपणे चुकीचं आहे. शक्तीपेक्षा चिकाटी अधिक मोठी आहे, त्याच्यात काहीही चुकीचं नाही. माणसाच्या जीवनात मूल्यांकन त्यांचे केलेले एकूण कार्यावरून करायचे असते, त्याच्या आयुष्यात लांबीवरून नव्हे. थोर मनुष्य हा नेहमी लहान असतो, स्वीकारायला तयार ठेवा. कुणीही माणूस दोषाशिवाय जन्माला आलेला नसतो, मात्र त्या ठिकाणी ते सर्वात कमी असतात. तो सर्वश्रेष्ठ असतो. योग्य वेळी जो जसे बोलतो असतो ते तसेच असतो. तुमचे योग्य वेळी मौन राखायला शिका. आयुष्यात जर काय पाहिजे तर तुम्ही ते नक्की मिळवा. कष्ट करून मिळालेली भाकरी सर्वात स्वादिष्ट असते. तुम्हाला वर्तमान काळाची काळजी घ्या, भविष्यकाळ तुमची काळजी घेईल. कामबंदीशिवाय असे कोणतीही विश्रांती नसते, तर कामाला बदल ही खरी शांती होय. जर एखादा मनुष्य शुद्ध विचार बोलत असेल व त्याच्यानुसार तो वागत सुद्धा असेल तर तो नक्की सुखासमृद्धीच्या मागे आहे. जर तुम्ही सुद्धा त्याच्या आचरणात राहाल तर नक्की तुम्ही आयुष्यात पुढे जाल. विचार न करता बोललेले शब्द म्हणजे न धरलेला सोडलेला बाण होय. आता तो कुठे, कोणाला आणि कसाला गेले सांगता येणार नाही. संशयी माणूस कोणतेही धाडस करू शकत नाही. नैराश्य हा महानाचा महायोग असून विश्वास ही संजीवनी आहे. जीवन हा जंगलाचा राजा हे पद स्वीकारल्याशिवाय मिळत नसतो. राजा बनण्यासाठी कुणी त्यांचा राज्याभिषेक करत नाही. सोन्याची परीक्षा अग्नीत आणि मित्राची परीक्षा संकटात होते.
विजय त्याचा होतो जो विजयी होण्याचे साहस करतो. आयुष्यात नेहमी सकारात्मक विचार करा आणि पुढे चालत राहा. चंद्र अमृताचा वर्षाव करतो, नाग मात्र सदैव विष ओकतो. सज्जन इतरांचे गुण गातात तर दुर्जन इतरांचे दोष सांगतात. सगळेच योग येत नसतात, काही प्रयत्नपूर्वक आणावे लागतात. अविचाराने केलेल्या कामात नेहमी संकटे आणि दुःख असते. आयुष्यात एक लक्षात ठेवा, शिक्षणात काटकसर नको, काटकसरीचे शिक्षण मात्र हवे. माझे ते खरे म्हणण्यापेक्षा खरे ते माझे म्हणा. प्रयत्न केल्याने कार्यसिद्धी होत असते. लक्षात ठेवा, केवळ मनोरथ रचून नव्हे तर झोपलेल्या सिंहांच्या मुखात हरिण स्वतःहून प्रवेश करीत नाही. पुष्कळ पैसा मिळाल्यापेक्षा समाधान मिळालेले महत्वाचे. हृदयातील ईश्वराला ज्या दिवशी तो तुम्हाला सापडले त्या दिवशी अनेक ठिकाणी तुम्ही अशक्य गोष्टी कराल. प्रत्येक गोष्टीत मर्यादा असते, ती ओलांडायली की तुम्ही आयुष्यात निश्चित सक्सेसफुल व्हाल. सत्य लपत नाही, ते केव्हाही लपवावे लागतं, पण ते तरीही बाहेर निघतं. हे सत्याची खासियत असते. असत्य हे किती जरी लपवलं तरी ते बाहेर येतच. सत्य केव्हाही फायद्याचं असतं. जो व्यक्ती सत्य बोलतो, सत्य राहतो, ते नेहमी चांगला मानला जातो. प्रत्येक गोष्टीची मर्यादा असते, ती ओलांडली की आयुष्यात खूप काही गोष्टी घडतात. काय हे प्रत्येक गोष्टीवर उत्तम औषध आहे. विसरमण्याची देणगी लाभामुळेच दुःखाची तीव्रता कमी होते. प्रयत्नात कसूर व्हायला नको, म्हणजे संधीचा उत्तम उपयोग करता येईल. एकदा मिळालेली संधी पुन्हा मिळत नाही. आपण आयुष्यात किती जगलो यापेक्षा कसे जगलो याला महत्व आहे. जन्माला येताना आपण रडावे आणि इतरांना हसावे व मरताना इतरांना रडवावे आणि आपण हसावे, हे खरे आयुष्याचे सार आहे. संकटात असलेल्या आयुष्यात आपण काय करावे हे आपल्याला माहिती असायला हवे. स्वामी म्हणतात, तुमच्या आयुष्यात जे संकटे आहे ते मी दूर करणार आहे, त्यामुळे तुम्ही काळजी करू नका. फक्त श्री स्वामी समर्थ या नामावर विश्वास ठेवा. स्वामी म्हणतात, एक गोष्ट लक्षात ठेवा, संकटात असलेल्या आपल्या साथीदाराला जे मदत करीत नाही त्याला पश्चाताप होतो. मनुष्य सुधारायचा असेल तर त्याची सवय व त्याचे विचार या दोन्ही बाबतीत सुधारायला झाली पाहिजे. लबाडी ही तोडक्या चांदीसारखी असते, तोंडावर ओढली की लगेच पाय उघडते. जो स्वप्नावर काम करतो त्याची संपत्ती व सन्मान मिळतो. धर्माच्या नावाखाली आपल्याला खूप काही गोष्टी घडतात. धर्मापेक्षा माणसाचा जीव अधिक मोलाचा आहे. धर्म हे वृद्धीचे कारणस्थान आहे, त्याला मूर्ख बळी पडतात. धरती आणि आकाश यांना जोडणारा चैतन्यरूपी दिवा म्हणजे वृक्ष होय. धडाधडीने कर्तृत्व गाजविणाऱ्याला यश मिळते. भेकडांच्या वाटेला ते कदाचित योगायोगाने येते. धान्याच्या कणाकडे कोंबड्याचे लक्ष जाते, पण त्यातील मोती राजहंस वेचतो. माणसाचं मोल डोक्यावरील मुकुटाने आणि गळ्यातील जरगडणारे होत असते. बोलवून फसवण्यापेक्षा विचार करून बोलावे. आजचा दिवस तुम्हाला बक्षीस म्हणून दिला जाईल. उद्याचा दिवस तुमच्यापासून त्याने चोरला म्हणून समजा. एका अपराधाला एक गोष्ट क्षमा कराल तर तुम्ही अनेक अपराध करण्यास उत्तेजक व्हाल. आपले पद किती मोठे असते, पण ते लहान सहान कामे करण्यात कमी मानू नये. विज्ञान शस्त्र नव्हे, पण त्याचा वापर जर शस्त्रासारखा केला तर विनाश ठरलेलाच असतो. राजाला फक्त राज्य म्हणता येतं, पण राजाला ते राज्य जर पूर्ण टिकवायचं असेल तर त्याचे प्रेमाने आणि मनाने जिंकावं लागतं. कारण तलवारीच्या जोरावर जर त्याने राज्य मिळवलं तर ते तलवारीमध्ये दम जेवपर्यंत राहील तोपर्यंतच राहील. बोलवून फसवून विचार करा, कारण बोलून फसण्यापेक्षा विचार करून बोलावे. आयुष्यात लक्षात ठेवा, एक अपराधाला क्षमा कराल तर तुम्ही अनेक अपराध करण्यास उत्तेजन द्याल. आपले पद किती मोठे असो अथवा किती लहान असो त्याकडे लक्ष देऊ नका. विज्ञान शस्त्र नव्हे, पण त्याचा वापर शस्त्रासारखा केला तर विनाश ठरलेलाच असतो. लक्षात ठेवा, राजाला फक्त राज्य मनात ठेवायला हवं. आयुष्यात रडण्याचं भविष्य बदलते. आयुष्यात जो व्यक्ती रडतो तो मागे राहतो आणि जो व्यक्ती लढतो तो पुढे जातो, हे मात्र नक्की असते. आयुष्याची खरी सुरुवात इथूनच असते. कोणतीही वस्तू आयुष्यात चांगली किंवा वाईट नसते, ती आपल्या कामानुसार ठरते की चांगली असेल की वाईट असेल. आपल्या एकपितीच्या बाहेरचे खर्च करणाऱ्याला आयुष्यात नेहमी सुखी राहतो, पण जो व्यक्ती कमी कमवतो आणि जास्त खर्च करतो तो नेहमी कर्जात डुबून राहतो. अज्ञानी असण्यात नाही तर शिकण्याची तयारी न दाखवण्यात कमीपणा आहे. उद्योगी माणूस कदाचित निर्धनी असतो. संगत धरण्यात माणसे सावध असले पाहिजे, कारण सत्य साकारण्यात घडवून आणण्याला किंवा संपूर्ण नाश करण्याला प्रचंड सामर्थ्य लागते. जीवन असताना विश्रांतीचं नाव अजिबात घेऊ नका, त्यासाठी मृत्यूनंतर पुष्कळ वेळ आहे. तुम्हाला जेवढी पाहिजे तेवढी विश्रांती मिळू शकते. वाईट सवयींचा जर लवकर प्रतिकार केला नाही तर ती एक गरज होऊन बसते. विश्वास म्हणजे माणसाच्या जीवनात ठेवणारी शक्ती आहे. विश्वासाचा अभाव म्हणजे जीवनाचा अंत.
माणसाला मोठेपणा जसे स्थानाने येत नाही तसे राजदंडाने राजाला राजे पण येत नाही. मोठेपणा हा माणसाच्या अंगावरील असावा लागतो. मत्सराला मरण येतं. मत्सराने कोणतेही श्रीमंत होत नाही. मत्सर आणि क्रोधाने आयुष्य कमी होतं. एकांतवाने मन ताजेवान होतं. पण आयुष्यात जर आपल्याला पुढे जायचंय तर मेहनत नक्की लागते. मेहनत केल्याशिवाय दुसरं काहीही मिळत नाही. मत्सराला मरण येत नसतं. मत्सराने कोणतीही श्रीमंती येत नसते. मत्सर क्रोधाने आयुष्य कमी होते. आयुष्यात माणसावर येणारी संकटे, अडचणी व अडथळे बुद्धीच्या विकासाने पुष्कळीसे टाळतात. राष्ट्रीय संपत्तीची सूक्ष्म काळजी घेणे आयुष्यात सर्वात चांगले. एक डाव हुकला म्हणून सर्व डाव हुकतात असं नाही, आणि ते डाव हुकून दिले तरी खेळणाऱ्याचं चातुर्य काय. प्रगती करण्यासाठी तुमच्या द्वेषावर नव्हे तर दुश्मनावर नजर ठेवा. सत्याचा जरा आयुष्यात मार्ग आहे तर त्यासाठी मेहनत करा. सत्याचा जरा चुकींच्या प्रवाहातून वाहतो. खऱ्याला मरण नाही, ती खोट्याला शांती नसते. आयुष्यात तुमच्याशिवाय दुसरा कोणीही मोठा नाही असे समजा, आणि आयुष्यात एकतर स्वतः राजा बनून जगा, नाहीतर राजा कोण आहे या गोष्टीकडे लक्ष देऊ नका. प्रगती करण्यासाठी तुमच्या दोस्तावर नव्हे तर दुश्मनावर नजर ठेवा. आयुष्यात जर पुढे जायचंय तर तुम्ही आयुष्यात नेहमी चांगल्या गोष्टी करत जा. जे अति सावध असतात त्यांच्या हातातून विशेष कृती घडतायत. आळशी लोक इतके आळशी असतात की त्यांच्या आळशीपणाला करायलाही आळस करतात, आणि उद्योगी लोक विश्रांती घ्यायला विसरतात आणि नित्य कार्यरत राहतात आणि नंतर दुःख भोगावे लागते. लक्षात ठेवा, जो व्यक्ती 5 वर्ष मेहनत करेल पुढचं 50 वर्ष राजासारखा जगेल, आणि जो व्यक्ती हे 5 वर्ष राजासारखा जगण्याचा प्रयत्न करेल पुढचे त्याला 50 वर्ष हे गाढवासारखे जगावे लागतील. त्यामुळे आयुष्यात मेहनत नक्की करा. शब्दांच्या मारापेक्षा प्रत्येक कार्यात जास्त सामर्थ्य असते. सतत कार्यामुळे एकदा वेळी नुकसान होण्याचा संभव असतो, पण आळशीपणामुळे कधीच कोणाला फायदा होत नाही. संकटामुळे मनुष्य श्रीमंत नाही झाला तर शहाणा मात्र नक्की होतो. संकट काळातच मनुष्याला आत्मशक्तीचे धाम येते. संकट काळातून गेल्यावर मनुष्यावर खऱ्या खोट्या स्तुतीनिंदेचा परिणाम होत नाही. जो दुसऱ्याचा सल्ला घेतो तो कधीही सल्लागारापेक्षा वरचढ ठरतो. गुलामाची धनी एक असते, पण महत्वाकांक्षा माणसाला आपली महत्वपूर्ण काय आहे ते सांगून देते. संपत्ती मनुष्याला शिकवून जाते, आणि आयुष्यात जर पुढे जायचंय तर मेहनत लागते. मेहनतीशिवाय आयुष्यात मनुष्य पुढे जाणे शक्य नाही. एखाद्याला जर आयुष्यात खूप पुढे जायचंय आणि तो मेहनत करायला कंटाळतोय, आळसपणा करतोय, तर तो पुढे जाऊ शकणार नाही. लक्षात ठेवा, मनुष्य संतापाला किंवा त्याच्या बुद्धीजणू फिरायला निघून जाते. रागावणे म्हणजे दुसऱ्याच्या चुकीसाठी स्वतःचे सूर उगवण्यात आहे. आपण आपला क्रोध आवरला पाहिजे. आयुष्यात नियंत्रण केले पाहिजे. आयुष्यात प्रचंड कार्यशक्ती होते, त्याचप्रमाणे मनुष्याचे आपल्या क्रोधावर नियंत्रण मिळवायला हवे. तो मनुष्य असे मिळवू शकतो ज्यामुळे संपूर्ण जग बदलून टाकता येते. एखाद्याच्या पहिल्याच भेटीत प्रथम दर्शनी जे मत होते त्याला फार महत्व असते. कसल्याही शिफारसीवर आपल्याला आयुष्यात पुढे जायची गरज नाही. स्वतः मेहनत करा आणि पुढे जा. आपल्या बरोबरीच्या माणसाबरोबर वादविवाद, यश मिळणे हे कुणीही चांगले नाही. दीर्घकाळ घुमसत राहण्यापेक्षा क्षणभर प्रज्वलित राहणे चांगले असते. एखाद्या विषयावर संपूर्ण वाचन केल्याशिवाय त्यावर काहीही करू नका. विषय अगदी मनापासून असते. चिंतन केल्याशिवाय आयुष्यात काहीही घडत नाही. चिंता केल्याने आयुष्यात माणूस नक्की बर्बाद होतो. खरा सौंदर्य समाधानाने कोणती शांती वृत्ती, उदार स्वभाव, अत्यंत सूक्ष्मपणा निर्माण होतो. आचरणाची शुद्धता माणसाला आयुष्यात पुढे नेते. जो व्यक्ती मेहनतीवर विश्वास ठेवतो आणि न चुकता, न थकता, न थांबता मेहनत करतो तो नक्की आयुष्यात खूप पुढे जातो. अदाशी मनुष्य व सुख यांची सांगड कधी पडत नाही. दरिद्रता मनुष्याला खूप हवे असते, पण अदाशी मनुष्य सर्व बळकावून पाहतो. खरी सौंदर्य प्रधाने कोणती आहे? शांत वृत्ती, उदार स्वभाव, अत्यंत शोषणपणा, नम्रता, आचारणी शुद्धता, मनाची प्रेम ही खरी आपली सौंदर्य आहे. आयुष्यात या जगाला आपण सर्वात सुंदर मानतो. या वस्तूंचा व्यवहार जवळजवळ काहीच उपयोग होत नाही. आयुष्यात 2 गोष्टी महत्त्वाच्या असतात, एक तर व्यक्ती आणि दुसरी म्हणजे त्या व्यक्तीचा स्वभाव. जर व्यक्ती चांगली असेल पण स्वभाव खराब तर ते जमणार नाही, आणि जर व्यक्तीही चांगली असेल आणि स्वभावही चांगला असेल तर तो जमेल, आणि जर फक्त स्वभाव चांगला असेल तरी सुद्धा जमेल. मूर्ख व्यक्ती आरशंभू असते व कायम फक्त सुरुवात करते, पण शहाणा मनुष्य ते कायम शेवटाला नेतो. ज्या प्रकरणाची ज्या ज्या ठिकाणी ज्यावेळी शक्य असेल तितक्या लोकांची, जितक्या वेळी दुसऱ्यांची शक्य असेल तितक्या वेळी नेहमी भले करा. लोकांची जितक्या वेळी दुसऱ्याचे शक्य असेल तितक्या वेळी नेहमी भले करा. उदार भक्तामुळे आपले पाय चांगले असतात. पायामुळे पोटाला आधार मिळतो, तो फक्त शारीरिक. दुसऱ्याचा उपकार करणारा मनुष्य हा झुळझुळ वाहणाऱ्या वाऱ्यासारखा असतो.
तो झरा आपल्या पाण्याने ती पृथ्वी सुपीक करतो. म्हणून दान स्वीकारण्यापेक्षा दान करणे हे जास्त आनंदाचे व सन्मानाचे आहे. आशीर्वादाची किंमत केल्याशिवाय समजत नाही. उद्या काय होणार याची बडाई मारू नका. उद्या काय घडणार याची कष्ट करा. पुस्तक म्हणजे नेहमी तत्पर असलेला मित्र व सल्लागार आहे. तुमच्या तोंडू सल्ला देणारा तो एक चिंताकारक आहे. लक्षात ठेवा, जो व्यक्ती आयुष्यात सदैव मेहनत करतो तो कधीही मागे पाहत नाही. आयुष्यात जर तुम्हाला यशस्वी व्हायचं आहे तर तुम्ही आयुष्यात सतत प्रयत्नशील राहा. ग्रंथ म्हणजे काळाच्या विशाल समुद्रातून माणसाला घेऊन जाणारी जहाजेच आहे. दुकानाचा कारभार नीट चालवताना म्हणजे दुकान नीट सांभाळणे करणे होय. जशी मेणबत्ती स्वतः जळते पण इतरांना प्रकाश देते, तसेच तुम्ही स्वतः मेहनत करा आणि इतरांना चांगले करा. मृत्यूचा अंधार हा एका संध्याकाळच्या रात्रीपेक्षा मोठा नसतो. फरक एवढा असतो, त्या वेळेला सर्व तुमच्या सोबत असतात तर मृत्यूच्या वेळेला कोणीही सोबत नसतो. जो घाईने मैत्री जोडतो किंवा हळूवार शत्रुत्व करतो त्या दोघांपासून सावध राहा. लक्षात ठेवा, काही गोष्टी अशा असतात ज्या नेहमी आपल्याला मागे ओढतात. संधी नेहमी समजेनच असते. आयुष्यात जर पुढे जायचं तर मेहनत लागते. सत्यवादी हा चरित्राच्या पायाचा कोपऱ्यातील दगड आहे. तो जर नीटपणे बसवला गेला नाही तर तुमच्या चरित्राचा पाया हा कच्चा राहील. दान करा, तुम्हाला धन मिळेल. आयुष्यात परिश्रम करा, यश मिळेल.